नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमचे सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची वेफर्स. त्यासाठी मी 5 किलो बटाटे घेतलेले आहे. आता आपण याला बटाटे छिलून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हे बटाटे छिलून घेणार आहोत सगळे. अशा प्रकारे आपण हे बटाटे छिलून घेणार आहोत आणि एका पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये आपण हे सगळे बटाटे ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळे बटाटे छिलून घेतलेले आहेत. आता या पाण्याने धुवून घ्यायचे 2 पाण्याने. नंतर याचे मशीनमध्ये वेफर्स करण्याच्या मशीनमध्ये काम करायचे आहेत. आता ही वेफर्स किसायचे किसणीने आपण हे वेफर्स असे बनवून घेणार आहोत. त्याचे असे वेफर्स पाडतात. जरा जाडच करायचे, कारण त्याला आपल्याला पाण्यात भिजवायचे, तुरटीच्या पाण्यात रात्रभर, आणि नंतर सकाळी थोडे शिजवून वाळू घालायचे. अशा प्रकारे आपण बटाट्याचे काप तयार करून घेतले. तर 2-3 पाण्याने धुवून घेतले. आता ही तुरटीचे खडे आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत. त्यामुळं बटाटे असे वेफर्स असे पांढरे शुभ्र होणार आणि जे स्टार्च असतो बटाट्याचा तो सगळा खाली राहणार. अशा प्रकारे आपण सगळे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपण रात्रभर बटाटे भिजत ठेवले होते थंड पाण्यात, तुरटीच्या पाण्यामध्ये. ह्याला 2-3 पाण्याने धुवून घेतले. असे पांढरे शुभ्र झालेले आहेत. आपण आता हे पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता 5 किलो बटाटे आहेत, तर 5 किलो बटाट्याला आपण 5 चमचे मीठ घातलेलं आहे. ते मोठ्या पातेल्यात आपण पाणी उकळायला ठेवले. आता याला चांगलीच उकळी आलेली आहे. तर यातमध्ये आपण हे बटाटे टाकून घेणार आहोत. 5 ते 10 मिनटं फक्त हे उकळून घ्यायचे आहेत. नंतर हे वाळू घालायचे, कडकडीत उन्हात वाळू घालायचे. अशा प्रकारे हे 5 ते 10 मिनटं उकडून घ्यायचे. नंतर हे पाणी काढून टाकायचे. अशा प्रकारे आपण हे बटाट्याचे वेफर्स उन्हामध्ये वाळत घातलेले आहे. आता याला कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे. उन्हात वाळवल्यानंतर आपले वेफर्स असे कडकडीत झालेले आहेत, वाळलेले आहेत पूर्णपणे. आता आपण हे तळून पाहू. खूपच छान होत आहेत तळल्यानंतर. आता मी याची टेस्ट सांगत आहे. छान लागतंय. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.